गावाला आलाय तर वाईट जरा शेतावर आणि पर्यावर जाऊन येत आहे. हॅलो एव्हरीबडी, माय बॉयज किरवी, वेअर आर यू. सगळ्या इथून कंपाऊंडवरून मोर असतात आणि वरडत असतात. राम राम मंडळी नू, काय कशी हो बेस आव ना. पाऊस पाण्याचा काय पत्ता नाही, तर अंगाचा नुसता पाणी पाणी होईल तर सावलीत बसलाय. आणले जरा गाय चारवायला, इकडं आहे उन्हात चरते. नाही होती तशी सावलीत, पण तिकडं काही चारा नाही काय नाही. तर इथं हा सगळा दोन चोंड्याला जरा वलावा आहे. जो पाऊस मागं निंबारला ना, तर दोन चोंड जरा वलं झालं तर खाऊ दे जरा गाईला बिचारीला. ती दाळ नाही आहे, गावात आहे सगळा. तर गाईला कसा उन्हातनं असा गारवा हवाय ना, गावात बिवात दुभती गाय आहे ना आमची, त्या मुलं सगळा आता चरवायला आलेला आहे. बघूया जरा अर्धा तास चरवता. मग सावलीत म्हणजे कसा सकाळीच आणलेली इथं बांधलेली तिकडं, तर आता सगळं आणलेलं आहे तिकडं. काय वालावा नाही, आता घरातच न्यात होता तिला, तर इथं वालावा दिसला तर गाय आली धावत. खायची इच्छा झाली मग आता खाते. आपल्याला कसा वडापाव खायची इच्छा होते, कधी गरमीतनं थंडा खायची इच्छा होते, तसं गाईला सुद्धा होतं काय ना काय इच्छा, गारगार खायची. इच्छा मारायची नाही म्हणून मी जरा थांबलाय. आणि बोललो ब्लॉग करायला विसरलेला, तर आता सुरुवात केली आहे. हाया गवत बघा कुठल्या बियाचा होतो बघा. या बिया आहेत ना, यांचा होतो अख्खा गवत. हे गुरा खाल्लं ना असंच शेणात ना अख्खा बाहेर येतो. मी याला सारवायच्या टायमाला दाणं दाणं दिसतात. काय जो बोलतो नाही मी. ए बाया, पोटभर खा, कंटाळलीस की सांग. तुझ्यासाठी राखणाला बसलो इथं उन्हात अनातनं. पोलाला बांधली तिला रशी. खा मी खा. ओ काकीनू, काय करताव? गाईला आणले जरा गायला. जास्वंदीचा नवीन प्रकार कलम बांधलेला आहे. का काही जास्वंदीचा कलम आहे काय हो? नाही नाही, ही जास्वंद कलरवाली आहे. हो मग हा काय बाटल्यांचा जुगाड बरा केला हो. हा पनल डायरेक्ट. प्लॅन सक्सेसफुल झाला ना, उद्घाटन तरी झाला काय पावसाचा. पाऊस नाही, सगळ्यांनी 15 मे पासून कुठं इकडं पण मोठी केले. जुगाड भारी आहे. घराच्या बाजूला अशी झाडं पाहिजेत कंपाऊंडमध्ये, तर मजा येते. घरामध्ये पण थोडा गारवा राहतो आणि आजूबाजूला झाडं राहिली तर मस्त वाटतो आजूबाजूचं वातावरण. पोरांचा हरवलेला बॉल गावला बघा. अशी बॉल किती होती आमच्याकडं, बाबांनी लपवून ठेवलेली. आमचे बाबा आणि बाजूचे बाबा, आम्ही खेळलो आणि त्यांच्या हातात बॉल सापडला तर तो बॉल गावलाच नाही. मग कायमचा विसरा. एवढं 25-25 रुपये काढून बॉल आणायचो आम्ही. त्यांच्या हातात गावला की डायरेक्ट एक तर चुलीत नाही तर कुठंतरी एकदा माल्यावर एवढं बॉल सापडलेलं. असं आहेत काय कोण म्हातारा माणूस खेळत असताना बॉल त्यांच्या हातात गावला की त्यांच्याकडेच देतो पोरांना खेळाय. लो 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 लो. आणि मी इकडे आहे बघ. या लो 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 लो. गायला आणली लवकरच, कारण नंतर ऊन भरला ना, ऊन जाम आहे. त्यामुळे आणलेली पाणी बिणी पाचतो, बांधतो, पेंडा टाकतो. किती गेली? तिसरीला? पहिलीला वाटतेस? बाई कोण आहेत शाळेत तुझ्या? हा, पूर्वेबाई? सुर्वेबाई? मग शाळेत फक्त काय खायला जातेस की शिकतेस पण? पुस्तक घेतलेस? दुपारची वेळ आले, जेवायला आलोय. कवटाचा सांबार आहे आणि कवटाची बुर्जी आहे, चपाती,
भाकरी भाजी. होय जेवलीस आहे? जेवण घेतो मी. दापोलीत आलेलं थोडं काम होतं. आझाद मैदानाच्या इकडे आहे. बरेच जण इथे क्रिकेट खेळायला येतात किंवा मोठ्या मोठ्या लीग्स होतात. इथे हेलिकॉप्टर पण उतरतो. आणि स्वतंत्र उत्तर काळ म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर इथे बरीच मोठी मोठी भाषणं रंगलेली आहेत. असा ऐतिहासिक आझाद मैदान. दापोली म्हणजे भारीच आहे आपली. खतरनाक. ढग बघा कसला आलेत. हां आणि हा सूर्य मेला गायब तरी हो थोडे दिवस. पावसाचे ढगात काय झो. गावाला आला इथं वाईट जरा शेतावर आणि पर्यावर जाऊन येत आहे. काय अवस्था आहे ती बघताय जरा. पण इकडं बघा जो फणस बारीक बारीक अजून आहेत. बारीक बारीक आहेत. ह्या बघा पूर्वीचा जाता आता असं इथं बसायला ठेवलेला आहे. एक पाटा जाता दोन्ही पण. आता हे फक्त शोला भेटतील हो तुम्हाला. शोला दुसरी कशाला नाही. जरा जाऊया. मला पाऊस कुठं आहे. नुसतं ढग ढग पांढरं 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 पांढरं. हा बघा हे आहे ना ह्याला आम्ही काय बोलतो कुडई म्हणतो. त्या साईडला अन्नपूर्णा आहे. ही कुडई नाही सॉरी हा पालात. हा पालात म्हणतो. वरच्या साईडला कुडई आहे. म्हणजे प्रत्येक एरियाचा सीमेला नावं दिलेली आहेत. वरती साडा त्याच्यानंतरला तांबड असं दिलेलं आहे सगळा. आणि इथं हा भात रुजला आहे जो आमचा तिकडचा नाही रुजला आहे. हा भात रुजला आहे. इकडं थोडीशी नाचणी आणि वाऱ्या करतात. हा रुजला आहे. इकडं बांधाला करतात. पण जो हा एरिया आहे ना तुम्हाला एकदम पाऊस वगैरे पडला हिरवागार झाला की दाखवीन. आणि हा पोल. या पोलावर माणूस मेलेला आहे एक. आता हा का सांगतो कारण MSCB चे कामगार होते म्हणजे 5-7-8 वर्ष झाले असते इथे शॉक लागून मेलेले आहेत बिचारे. आणि हाया पाणी इकडं बारीक बारीक पाणी वाहतो पाटाचा. इथं पण किरवी येतात तो. दिस इज बेडा. बेडा को ऐसा ढेंगा टाकणे का और जाने का. हा इकडं फणसाच्या बागा चारकांडा टाकलेली आहेत सगळी. हा अशीच खाऊन खाऊन लोका उरपादली. आणि इकडं चारकांडा टाकलेली आहेत. शेतात चोंड्या झालं आहे. काही ठिकाणी याला मळं बोलतात. मलकांड्या बोलतात. पण आमच्याकडं चोंडा बोलतात. काही ठिकाणी वावर बोलतात. घाटावर वावर बोलतात. संगमेश्वर वगैरे साईडला मल दल असं म्हणतात. आमच्याकडं चोंडा. दिस इज चोंडा. इधर भात उगावणे का और वो भात लावने को लावने का वो खाने का कापने का भी है. वो कापने को बहुत खाजा बीजा खाज बीज उठता है इधर को उधर को ऐसा है. हा हिला ही विहीर बघूया. ह्या विहिरीत एकदा पोहायचा ट्राय केलेला पण आम्हाला बाबांनी बघितलं आणि शिमटलं आणि घरी घेऊन गेलं कारण ह्या विहिरीत कातल आहे. आईच्या गावात पाणीच नाही. कधी यायचा पाणी. हां जूनची 20 तारीख आली तरी काय पाणी नाही. पर्यावर जातो. पर्याला पाणी बघतो. पर्याला पण नसत. हाया बघा पर्याचा पण पाणी कोरडा. इथं पण पाणी कोरडा आहे. इथं आम्ही पोवायचो पहिले. हा डबका आहे ना ती दगड इथं होती पहिली. आता JCBने सगळा हे केलं नाही. ती दगड इथं होती. इथून उड्या मारायचं. इथं एवढा पाणी असायचा पोवाय. लहानपणी काय एवढा पोवायचो आणि कपडे इथं ठेवायचो. एकदा काका आला सगळं कपडं घेऊन गेला. आम्ही नागड्या उघड्याने घरात गेलेलो होतो. काय बोलायचा. काल इथं येऊन एक रील केली. रील पण कशी स्ट्रगलवाली. इथं कॅमेरा ठेवला आणि इथं हा दगड होता आणि असा केलेला. हॅलो एवरीबॉडी माय बॉयज किरवी वेर आर यू. हमरे को तुमरे को खाने का है. किरवी जाम भेटतात हो या पर्याला. सगळा ह्या 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 गभीत भेटतात जाम. ह्या गभीत तिकडच्या गभीत
किरवीच किरवी. त्याला पाणी नाही आहे ना आता. आला ना वरनं लोंडा, वरनं पाऊस डोंगरात पडला तर लोंडा आला तर असला येतो ना बेकार. मग जो एकदा पाऊस पडला होता आणि वरनं आला लोंडा. 2-4 वेळा मोठा पाऊस पडला की परायला पाणी येऊन जाईल. मग येतील सगळी जाऊ पिसाटतील. इकडनं बॅटऱ्या सलीकडनं बॅटऱ्या. आमचा आसोद गाव इथं संपतो आणि बाजूला आंबवली गाव लागतो. ह्या पऱ्याच्या पलीकडं आंबवली गाव, म्हणजे आमच्या गावाच्या सीमेवर आम्ही राहतो. गाव लय मोठा आहे. तुम्हाला जर मोर बघायचे असतील ना तर ह्या ठिकाणी यायचं. सकाळ 6 वाजता ह्या सगळ्या इथून कंपाऊंडवरून मोर असतात आणि वरडत असतात. रात्री डुकरा पण असतात. सकाळी कधी 1-2 दिसलेली आम्हाला मागं. पावसाची जाम दिसतात आणि मोर पण बघशील तर जामच दिसतात. डुकरासारख्या माणसांना डुकरा दिसतात. लोकातनं पूर्ण असं आमसूम झाला आहे. सगळी झोपलेली आहेत आमच्याकडची. आमचं तर घर पुरा. आमच्या घरातली 9 वाजता सगळी झोपतात. भात लावणी होते ना तेव्हा 7-7:30लाच जेवतात आणि झोपतात. अशी गावाकडची लाईफ. गावाला लवकर झोपतात, लवकर उठतात. त्याच्यामुळे लाईफस्टाईल एकदम चिल आहे गावची. गरमी पण भरपूर वाढलेली आहे. रातकिड्यांचा पण आवाज कमी झाला आहे. पावसात खूप येतो. बेडकं पण ओरडत नाही. असो, पाऊस येईल तेव्हा येईल. पण आजचा व्लॉग इथेच थांबवतोय. गावी होतं तर थोडं डेली व्लॉगला रोज टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.